Good morning, students. Now here we are also discuss about the amalgamation, accounting for the amalgamation absorptions as per accounting standard 14 purchase consideration method only. First of all, we are also discuss about the introduction and meaning of the amalgamation. Very often the companies carrying on similar business combine with each other to obtain the economics of large scale of productions or to avoid the effects of cutthroat competitions or to earn the benefits of the monopoly. म्हणजेच या ठिकाणी दोन सिमिलर टाईप ऑफ बिझनेस करणाऱ्या कंपन्या ज्यावेळेस एकत्र येतात त्या पाठीमागचा मेन उद्देश किंवा हेतू काय असतो तर लार्ज स्केल ऑफ प्रोडक्शन्स मोठ्या प्रमाणात उत्पादनाचा एक त्यांना फायदा मिळावा. जे कॉम्पिटिशन्स असेल दोन कंपन्यांमध्ये होणारी स्पर्धा असेल ती टाळली जावी. ज्यालाच आपण काय म्हणतो जीवघेणी स्पर्धा असेल ती टाळली जावी. टू अर्न द बेनिफिट्स ऑफ द मोनोपॉली एकाधिकारशाहीचा फायदा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या कंपन्या कंबाईन होत असतात, एकत्र येत असतात. Amalgamation, absorptions or reconstructions is the form of the business combination or companies combinations. म्हणजे अमलगमेशन, ॲब्सॉर्प्शन आणि रिकन्स्ट्रक्शन हा एक बिझनेस कॉम्बिनेशनचा एक प्रकार आहे, तो एक भाग आहे. Thus the combination of two or more businesses may be done by the amalgamation or absorption. म्हणजेच दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंपनीज ह्या एकत्र येतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो अमलगमेशन किंवा ॲब्सॉर्प्शन. म्हणजे अमलगमेशन किंवा ॲब्सॉर्प्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण केलं जातं. मिनिंग ऑफ द अमलगमेशन्स. व्हॉट इज मीन बाय द अमलगमेशन? The term amalgamation means taking over of the businesses of two or more companies by newly formed company for this purpose. You also note down into the amalgamation taking over the business of two or more companies. म्हणजेच काय तर अमलगमेशनमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंपनीचा बिझनेस टेक ओव्हर केला जातो बाय कुणाकडून न्यूली फॉर्म कंपनी. जी नव्यानं स्थापन झालेली कंपनी असेल त्याच्याकडून त्या कंपनीचा या ठिकाणी बिझनेस टेक ओव्हर केला जातो. द एक्झिस्टिंग कंपनी ऑर कंपनीज आर लिक्विडेटेड अँड देअर सेपरेट लिगल एक्झिस्टन्स कम्स टू एंड. ज्या एक्झिस्टिंग कंपनीज असतील त्या एक्झिस्टिंग कंपनीचं जे काही लीगल एक्झिस्टन्स असेल तो संपुष्टात येतो किंवा त्या कंपनी काय होतात लिक्विडेटेड म्हणजे त्या कंपनीचं विसर्जन होतं. द न्यू कंपनी इज फॉर्म टू. जे नव्यानं स्थापन झालेली कंपनी असेल इज फॉर्म टू टेक ओव्हर. काय करते? टेक ओव्हर करते द असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ अमलगमेटिंग कंपनीज. म्हणजे नव्यानं स्थापन झालेली कंपनी त्या एक्झिस्टिंग कंपन्यांच्या असेट्स अँड लायबिलिटी टेक ओव्हर करते. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा, जय लिमिटेड अँड विजय लिमिटेड आर डिझॉल्व अँड मर्ज्ड इनटू ए न्यू कंपनी जय विजय लिमिटेड. म्हणजे जय लिमिटेड ही एक वेगळी कंपनी होती, विजय लिमिटेड ही एक वेगळी कंपनी होती. त्या डिझॉल्व झाल्या, त्यांचं लिक्विडेशन झालं, त्यांचा लिगल एक्झिस्टन्स संपुष्टात आला, त्या मर्ज झाल्या, समाविष्ट झाल्या न्यू कंपनीमध्ये. ती न्यू कंपनी कुठली आहे तर जय विजय लिमिटेड. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं इन अदर वर्ड्स जय विजय कंपनी इज न्यूली फॉर्म कंपनी आहे जय विजय लिमिटेड टू टेक ओव्हर द बिझनेस ऑफ जय लिमिटेड अँड विजय लिमिटेड. दॅट इज कॉल्ड ॲज द अमलगमेशन. ह्याच सिस्टीमला या प्रोसेसला काय म्हटलं जातं अमलगमेशन. इन शॉर्ट द कंपनीज हुज बिझनेसेस आर टेकन ओव्हर ऑर वाइंडिंग अप and a new company forms. म्हणजे in simple word, two companies are also come together and form a new company. Such process it is called as the amalgamation. मग याच्यावरून आपल्याला काय समजतंय तर अमलगमेशनमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंपनी एकत्र येतात आणि नवीन कंपनी स्थापन होते आणि ती नवीन कंपनी त्या एक्झिस्टिंग कंपनीच्या असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर करते.
मग आता इथं मुद्दा असा आहे, आपल्या डोक्यामध्ये प्रश्न आला पाहिजे, द क्वेश्चन अरायझेस इन अवर माइंड. मग एक्झिस्टिंग कंपनीच्या असेट्स अँड लायबिलिटीज जर टेकन ओव्हर करत असेल तर तिथं ती अकाउंटिंग प्रोसेस कशी असेल. इन टू द अमलगमेशन न्यू कंपनी इज फॉर्म्ड. जसं की एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसतंय, जय विजय लिमिटेड इज ए न्यूली फॉर्म कंपनी. त्या कंपनीनं जय लिमिटेड आणि विजय लिमिटेड या कंपनीचे काय केलेले आहेत, असेट्स अँड लायबिलिटीज खरेदी केलेल्या आहेत. दुसरा पॉईंट आहे आपला सिलेबसमधला ॲब्सॉर्प्शन. जसं की आपण म्हणतो ॲब्सॉर्प्शन, मोठा मासा लहान माशाला काय करतो, गिळंकृत करतो, म्हणजे काय करतो, खाऊन टाकतो. तसंच मार्केटमध्ये मोठी कंपनी लहान कंपनीला टेक ओव्हर करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की आपण बघतो, पाणी हे स्पंजमध्ये शोषून घेतलं जातं, ॲब्सॉर्ब केलं जातं. जसं की खडू असेल, तो खडूवर जर पाणी ओतलं तर तो खडू तो पाणी शोषून घेतो. द टर्म ॲब्सॉर्प्शन मीन्स टेकिंग ओव्हर द बिझनेस ऑफ वन ऑर मोर कंपनी बाय ए कंपनी ऑलरेडी इन एक्झिस्टन्स. ऑलरेडी इज एक्झिस्टन्स, इट इज ऑल्सो द इम्पॉर्टंट वर्ड इन टू द ॲब्सॉर्प्शन्स. की जी कंपनी ऑलरेडी काही त्यांचा व्यवसाय चालू आहे, एक्झिस्टन्समध्ये आहे, बिझनेस चालू आहे, अशा कंपनीनं दुसऱ्या कंपनीच्या, मग ती एक कंपनी असेल किंवा एकपेक्षा जास्त कंपनी असतील, त्या जर त्यांचा बिझनेस जर टेक ओव्हर केला असेल तर ह्या प्रोसेसला ॲब्सॉर्प्शन असं म्हटलं जातं. म्हणजे बेसिक डिफरंट काय आहे, इन टू द अमलगमेशन न्यू कंपनी इज फॉर्म, इन टू द ॲब्सॉर्प्शन न्यू कंपनी इज नॉट फॉर्म. The existing company is taking over the business of the amalgamating companies. म्हणजेच in case of the amalgamation, a new company is formed to take over the business of one or more companies, while in case of the absorption, no new company is formed according to the Companies Act, the Act 2013. It may be the change. The term amalgamation includes the absorption. The same view has been discussed here. That means, for example, A Limited, an existing company, to take over the business of B Limited. This is the case of the absorptions. In this case, no new company is formed. A Limited is already in existence and it has been taken over the business of B Limited. म्हणजे याच्यामध्ये A Limited ही नव्यानं स्थापन झालेली कंपनी नाही, तर त्यांचा व्यवसाय हा सुरू आहे, परंतु त्यांनी बी लिमिटेड ही टेकन ओव्हर केली. मग ही जी काय प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं, तर ॲब्सॉर्प्शन. म्हणजे ए लिमिटेडनं बी लिमिटेडचा व्यवसाय काय केला, टेक ओव्हर केला. म्हणजे बी लिमिटेडचं काय झालं, लिक्विडेशन झालं, ती कंपनी डिझॉल्व झाली, त्या कंपनीचं विसर्जन झालं आणि ए लिमिटेडला त्या बी लिमिटेडच्या असेट्सचा फायदा त्या ठिकाणी घेता येऊ शकतो. म्हणजेच काय, ए लिमिटेड ए बिग कंपनी, मग बी लिमिटेड काय असेल, स्मॉल कंपनी असेल. मग ती स्मॉल कंपनी काय केली, टेक ओव्हर केली. मग थोडक्यात काय, खरेदी केली असेल. खरेदी सोप्या भाषेमध्ये ती खरेदी केली असेल कोणी, ए लिमिटेड. का खरेदी केली, कारण ए लिमिटेड ही मोठी कंपनी आहे आणि बी लिमिटेड ही छोटी कंपनी आहे. म्हणजेच काय झालं, तर मोठ्या कंपनीनं छोट्या कंपनीला ॲब्सॉर्ब केलं. आणि साहजिकच या प्रोसेसमध्ये जी काही प्रक्रिया असेल त्याला आपण ॲब्सॉर्प्शन असं संबोधतो. अकाउंटिंग टर्ममध्ये इट इज ट्रीटेड ॲज द ॲब्सॉर्प्शन्समध्ये. साधं सोपं एक उदाहरण घ्या, जे की आपणाला पाहावयास मिळतं. गावामध्ये एखाद्या मोठ्या व्यापाऱ्यानं छोट्या व्यापाऱ्याचं दुकान खरेदी केलं, तर ते झालं ॲब्सॉर्प्शन. आणि अमलगमेशन म्हणजे काय, तर समजा दोन किराणा मालाचे दुकानदार असतील, दोघंही दोस्त आहेत, त्या दोस्तांनी एकत्र आले आणि त्यांनी मॉल टाकला, मोठासा मॉल टाकला, तर ते झालं एक्झाम्पल अमलगमेशनचं. म्हणजे अशा पद्धतीनं आपणाला आता एक्झाम्पल आणि त्याच्यामधला मेन फरक लक्षात आला असेल, अमलगमेशनमधला आणि ॲब्सॉर्प्शनमधला. आणि पुढची टर्म्स आहे, पुढच्या या ठिकाणी जे काय आपलं मिनिंग आहे, तर एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन्स. The reconstruction may be external or internal. Internal reconstruction means reductions of a capital of a company which is to be reconstructed.
जसं की आपण काय म्हणतो, ज्यावेळेस एखादी आपली बिल्डिंग असेल त्या बिल्डिंगचं आपण रिकन्स्ट्रक्शन करतो. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे डागडुगी करतो. डागडुगी म्हणजे काय, आपण ते करतो, दुरुस्ती करतो, दुरुस्ती. तसंच कंपनी असेल, त्या कंपनीमध्ये सुद्धा त्या कंपनीचं कॅपिटल स्ट्रक्चर, कॅपिटलमध्ये जर काही रिडक्शन जर केलं असेल तर ते झालं इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. ते सुद्धा युनिट आपणाला या सेमिस्टरमध्ये अभ्यासायचं आहे. म्हणजे एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन आणि इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन टेक्स प्लेस when a new company with the same or similar name is formed to take over the business of the existing company. In this case, new company must be formed, and if the business is not taken over by the old company, in the case of the absorptions and no external reconstruction. In short, external reconstructions, a new company is floated to take over the business of the vendor company. The idea behind such reconstruction is that substantially the same business shall be carried on by the same person. For example, Navin Limited, a newly formed company, has acquired the business of X Limited, an existing company, to take over the assets and liabilities of the X Limited. This is the case of external reconstructions. In the case of the external reconstructions, generally the business of both companies are similar, and new companies formed to avoid the losses or the capitalizations or the business's loss. Then we are also discuss here, in short, the amalgamation, absorption and external reconstruction described as under. Amalgamation means, into the amalgamation, minimum two liquidations and one formations. Into the amalgamation. Into the absorption, one liquidation and no new formation. म्हणजे अमलगमेशनमध्ये दोन कंपन्याचं विसर्जन होतं आणि एक नवी कंपनी फॉर्म होते. ॲब्सॉर्प्शनमध्ये वन लिक्विडेशन, एका कंपनीचं विसर्जन होईल परंतु नवीन कोणतीही कंपनी फॉर्म होणार नाही. आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये वन लिक्विडेशन अँड वन न्यू कंपनी फॉर्मेशन, एका कंपनीचं विसर्जन आणि एका कंपनीचं न्यू फॉर्मेशन. इन अबो केसेस देअर is at least one liquidation and the businesses of liquidation company is taken over either by the new company or an existing company. Hence, accounting entries to be passed under each of these cases are common in the books of vendor and purchasing company. मग इथं आपल्याला अकाउंटिंग एंट्रीज करत असताना मग त्याच्यामध्ये वेंडॉर कंपनी कोणती, पर्चेसिंग कंपनी कोणती, याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. The vendor and purchasing company म्हणजेच the companies involved in the case of the amalgamation, absorption or external reconstructions are classified for the accounting purpose. The vendor company or companies or purchasing company or vendee company. The vendor companies or in case of the amalgamation, the companies are to be amalgamated are the vendor companies. Similarly, in case of absorption, the company is to be absorbed is the vendor company. In case of external reconstruction, the company to be reconstructed is the vendor company. The vendor companies are to be wound up after sale of their business. म्हणजे ज्या कंपनीचं विसर्जन होणार असेल त्या कंपनीला काय म्हटलं जातं, तर त्या कंपनीला या ठिकाणी वेंडर कंपनी असे संबोधलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जय लिमिटेड अँड विजय लिमिटेड आर ऑल्सो कम्स टुगेदर अँड फॉर जय विजय लिमिटेड ए न्यू कंपनी. तर याच्यामध्ये वेंडॉर कंपनी कुठली आली, तर जय लिमिटेड ही वेंडॉर कंपनी, विजय लिमिटेड ही वेंडॉर कंपनी. त्यानंतर ए लिमिटेड टेक ओव्हर द बिझनेस ऑफ बी लिमिटेड. म्हणजे इथं ए लिमिटेडनं काय केला, बी लिमिटेडचा बिझनेस टेक ओव्हर केला. म्हणजे इथं वेंडॉर कंपनी कुठली आली, बी लिमिटेड, की जी काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे, त्याचं लिक्विडेशन होणार आहे. म्हणजे साधं सोपं तुम्हाला सांगतो, प्रॉब्लेममध्ये ज्या कंपनीची बॅलन्स शीट दिली असेल ती कंपनी झाली वेंडॉर कंपनी. विषय फिनिश. इन सिम्पल वर्ड, ज्या कंपनीचं लिक्विडेशन होणार असेल ती कंपनी झाली वेंडॉर कंपनी. आता पर्चेसिंग कंपनी और वेंडी कंपनी. द कंपनी पर्चेसिंग और टेकिंग ओव्हर द बिझनेस इज कॉल्ड ॲज द पर्चेसिंग कंपनी और वेंडी कंपनी.
It may be already an existing company, as is the case with or absorption. ॲब्सॉर्प्शनमध्ये ते ऑलरेडी एक्झिस्टिंगमध्ये असते आणि अमलगमेशनमध्ये एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये दे आर न्यूली फॉर्म कंपनी. द पर्चेसिंग कंपनी ॲक्वायर्स द बिझनेस ऑफ वेंडर कंपनी इज ए पर्चेसिंग कंपनी. इट इज ट्रान्सफरी ऑर वेंडी कंपनी. मग ह्यालाच काय म्हणतात, ट्रान्सफरी ऑर वेंडी कंपनी. मग इथं पहिल्या याच्यामध्ये जय विजय लिमिटेड इज ए पर्चेसिंग कंपनी, कारण जय विजय लिमिटेडनं विजय लिमिटेड आणि जय लिमिटेडच्या असेट्स अँड लायबिलिटीज खरेदी केलेल्या असतील, टेक ओव्हर केलेल्या असतील. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये ॲब्सॉर्प्शनमध्ये ए लिमिटेड ही झाली पर्चेसिंग कंपनी किंवा वेंडी कंपनी, कारण ए लिमिटेडनं बी लिमिटेडच्या असेट्स अँड लायबिलिटीज टेक ओव्हर केल्या असतील. म्हणजे आता आपणाला टर्म लक्षात आले असतील, वेंडॉर कंपनी म्हणजे कोणती आणि वेंडी कंपनी म्हणजे कोणती, पर्चेसिंग कंपनी म्हणजे कोणती, आणि त्याच्यानुसार त्याचं अकाउंटिंग ट्रीटमेंट इन द बुक्स ऑफ वेंडॉर कंपनी, इन द बुक्स ऑफ वेंडी कंपनी और पर्चेसिंग कंपनी वी आर ऑल्सो स्टडीड हियर. आता प्रामुख्यानं आपल्यासमोर एक प्रश्न येतो, व्हेन एव्हर ॲट दॅट टाईम, म्हणजे ज्यावेळेस आपण काय करतो, विचार करतो की ह्या ठिकाणी व्हेन एव्हर ॲट दॅट टाईम द असेट्स अँड लायबिलिटीज आर ऑल्सो टेकन ओव्हर बाय दॅट पर्टिक्युलर कंपनीज फॉर द पर्पज ऑफ द अमलगमेशन, फॉर द पर्पज ऑफ द ॲब्सॉर्प्शन्स. मग त्या ठिकाणी दोन कंपनी लिक्विडेशन होईल, दोन कंपन्यांचं, किंवा एका कंपनीचं काय होईल, लिक्विडेशन होईल ॲब्सॉर्प्शनमध्ये. मग त्या ठिकाणी असेट जर टेकन ओव्हर केल्या तर तिथं मुद्दा येतो बघा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेल्यानंतर माल काय करता, खरेदी करता. खरेदी केल्यानंतर त्याला काय करतात, दुकानदाराला त्या मालाची किंमत देता, विशिष्ट अशी रक्कम देतात, त्याला आपण काय म्हणतो, प्राईस. मग इथं सुद्धा बिझनेस टेकन ओव्हर केलेला आहे. काय केलेला आहे, बिझनेस टेक ओव्हर केलेला आहे. म्हणजे बिझनेस जर टेक ओव्हर केला असेल तर साहजिकच त्या ठिकाणी काहीतरी रक्कम ही त्या कंपनीला द्यावी लागेल, आणि ती दिली जाणारी रक्कम म्हणजे इट इज शुड बी ट्रीटेड ॲज द परचेस कन्सिडरेशन. म्हणजे इन सिम्पल वर्ड, द परचेस कन्सिडरेशन इज द अमाऊंट विच इज पेड बाय पर्चेसिंग कंपनी फॉर the purchases of business of vendor company. It may, however, be noted that it is not necessary for the purchasing company to take over all the assets and liabilities of the vendor company. It may take over all or some of the assets at such values as may be mutually agreed, and similarly it may take over all or some or none of the liabilities of the vendor company. In order to clear understanding about the concept of the purchase considerations, students are also advised to note the following points. म्हणजे इथं जे परचेस कन्सिडरेशन्स असेल ते परचेस कन्सिडरेशनचं आपण या ठिकाणी मिनिंग बघितलं. त्यानंतर जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करताना, म्हणजे परचेस कन्सिडरेशन म्हणजे नेमकं काय. परचेस कन्सिडरेशन इज द अमाऊंट पेड बाय द पर्चेसिंग कंपनी टू द वेंडॉर कंपनी फॉर द पर्पज ऑफ टू टेकिंग ओव्हर or to take over all the assets and liabilities. Not it may be all, it may be the some assets as well as the some liabilities. It may be no any liabilities are also purchased by the company. That means these are the some meanings of the purchasing companies as well as the vendor companies as well as the vendee company. Then what is meant by the purchase considerations we are also studied here. Then we are also discuss here the important points. First of all, purchase or taking over of the businesses. The term taking over of businesses, it is nothing but a taking over of businesses indicates taking over all the assets and all third party liabilities of the vendor company. Sometimes it may be mentioned as agreed to take over all liabilities. It means that along with liabilities
the purchasing company is ready to accept all the assets of the company. Then second term is the trade liabilities and liabilities. The term trade liabilities means liabilities which are incurred on account of purchasing and selling of goods. For example, trade creditors and bills payable. On the other hand, the term liabilities is wider than the term trade creditors. It includes all outsiders or third party liabilities such as sundry creditors, bills payable, bank overdraft, debentures, outstanding salaries, outstanding expenses, loan taken, etc. And here it should be noted that the shareholders' claims against the company, such as the share capital, general reserve, dividend equalization reserve, and all funds are included in the term liabilities. The next one is taking over liabilities and paying off liabilities. There is a difference between the taking over of the liabilities and paying off liabilities. It is stated that it is agreed to take over the liabilities. It means liabilities are not to be paid immediately, but they are recorded in the books of purchasing company along with the assets taken over. In case of purchasing company has agreed to pay a liability, it means the liability is immediately payable. It is payable through the vendor company. In other words, the purchasing company will pay sufficient money to vendor company for paying off such liability which the purchasing company has agreed to pay. The amount so paid will become a part of purchase consideration, and such liability will not appear in the balance sheet of the purchasing company prepaid after acquiring the business of the vendor company. These are the three important terms we are also discussed here. म्हणजे purchasing or taking over of the business. Taking over of business म्हणजे काय, all assets and all third party liabilities are also taken over. ट्रेड लायबिलिटीज अँड लायबिलिटीज. ट्रेड म्हणजे काय, तर मालाशी संबंधित निगडीत ज्या काय लायबिलिटीज असतील त्या, मग उदाहरणार्थ बिल्स पेएबल असेल, तुमचं क्रेडिटर्स, ट्रेड क्रेडिटर्स असतील, आणि अदर लायबिलिटीमध्ये मग तुमचं काय तर बँक ओव्हरड्राफ्ट येईल, डिबेंचर्स येतील, आउटस्टँडिंग सॅलरी येईल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, लोन टेकन येईल, ते आउटसायडर किंवा थर्ड पार्टी लायबिलिटी झालं. टेकिंग ओव्हर लायबिलिटीज अँड पेईंग ऑफ लायबिलिटीज. टेकिंग ओव्हर लायबिलिटी म्हणजे काय, टेक ओव्हर केलं तर ते बॅलन्स शीटमध्ये दिसतील. आणि पेईंग ऑफ लायबिलिटीज म्हणजे वेंडॉर कंपनीला पर्चेसिंग कंपनीनं लायबिलिटीचे पैसे पेड करण्यासाठी काही विशिष्ट रक्कम दिली असेल तर ती या ठिकाणी पेईंग ऑफ लायबिलिटीज इमिडिएटली, तर ते त्याच्यामध्ये या ठिकाणी इन्क्लूड होईल. नेक्स्ट लेक्चरला आपण मेथड्स ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन हे पाहणार आहोत. म्हणजे अमलगमेशनमध्ये मेन इम्पॉर्टंट पार्ट कोणता आहे, तर कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. ज्याला परचेस कन्सिडरेशन काढता येते त्याला या ठिकाणी काय करता येते, हा प्रॉब्लेम सोडवायला अतिशय सोपा आहे. त्याला स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स आपण नंतरच्या लेक्चरला पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी